हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ आहे बड्डेच्या दिवशीचा. तर इथे आदित्यला बड्डेच्या दिवशी सायकल घ्यायला गेलो होतो. त्याला सायकल घेतली आणि ह्याचं आदित्यचं चाललं होतं सायकल राऊंड मारून बघायचं काम. तोपर्यंत हा आमचा लाडूबा छोट्या मोटार कारमध्ये बसून पाहत होता की कशी चालते. आणि मेन म्हणजे त्याने ही कार स्वतः चालू केली होती. आम्ही इकडे सायकल पाहत होतो तोपर्यंत तो गेला पण, बसला पण आणि गाडी चालू करून सुद्धा पाहिली. पण त्याला भीती वाटत होती म्हणून पाहत होता आजूबाजूला कुणी आहे की नाही ते. तर मुलांना किती उत्सुकता असते ना खेळण्यासाठी. तर आदित्यची इथं ट्रायल घेऊन चालली होती आणि आम्ही सगळेजण पाहत होतो. त्यानंतर सायकल फायनल केली आणि मग सायकल घेऊन घरी आलो. संध्याकाळचं बड्डेचा ब्लॉग शूट करायला शक्य झालं नाही आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळचं रुटीन. तर संध्याकाळी 6:30 पावणे 7चा टायमिंग असेल. त्यानंतर घरातली दिवाबत्ती करून घेतली आणि नंतर मग तुळशीसाठी आणि बाहेर दरवाजामध्ये जो दिवा लावतो त्याची तयारी चालू होती. तर हे तुळशी मातेला या पद्धतीने आता मी इथे दिवा लावते. बॅक गॅलरी आहे इथं, मागच्या बाजूच्या गॅलरीमध्ये हा ईशान्य कोपरा आहे आणि या ईशान्य कोपऱ्यामध्ये मी तुळशी ठेवलेली आहे आणि इथे दिवा लावलेला आहे. तर पहा, दिवा अगरबत्ती केली की खूप छान प्रसन्न अशी संध्याकाळ वाटते. त्यानंतर मग उंबरठ्यामध्ये आपण जो दिवा लावतो बाहेरच्या बाजूला मेन दरवाजात, तोही तयार करून घेतला आणि तो दिवा पूर्ण घरामध्ये फिरवून मग बाहेर नेऊन लावायचा असतो. तर तेही मी लावून घेतलं. अगरबत्ती आणि दिवा पूर्ण घरातील कान्याकोपऱ्याला दाखवावं म्हणतात आणि मग बाहेर नेऊन लावायचा. तर माझं तेच काम चालू होतं. तर पहा, या पद्धतीने पूर्ण घरातील कान्याकोपऱ्यांमध्ये या पद्धतीने दिवा दाखवायचा आणि मग बाहेरच्या दरवाजाजवळ नेऊन लावायचा. तर या पद्धतीने संध्याकाळचं रोजचं रुटीन असतं. त्यानंतर मग कापूरदानी घेतली आणि त्यामध्ये कापूर टाकून थोडासा लावून घेतलं म्हणजे छान फ्रेश वाटतं. शिवाय घरातील जी निगेटिव्हिटी आहे तीही दूर होते आणि वातावरणातील निगेटिव्हिटीसुद्धा दूर होते. शिवाय मच्छर वगैरेही कमी येतात. म्हणून इथे मी कापूरदानीमध्ये कापूर टाकून घेतला आहे. इथे कार्तिकचा चालला होता अभ्यास आणि मी आले आता स्वयंपाकासाठी. तर स्वयंपाकाचंही पूर्ण शूटिंग घ्यायला जमत नाही, एकटीला सगळं होत नाही. शूट घ्यायचं म्हटलं की एखादा माणूस लागतं. तर आता इथं भाजीची तयारी होती. इथं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण या पद्धतीने मी जारमध्ये काढून घेतलं आणि आज बनवणार होते काळे तांबडे वाल असतात त्याची भाजी. ते मी भिजवून कुकरला लावून घेतलेले होते आणि या वाटणामध्ये ते सुद्धा मी थोडेसे काढून घेतले. कुठलंही कडधान्य करायचं असेल तर या पद्धतीने ते थोडंसं वाटणामध्ये घातलं की भाजी मिसळून येते आणि शिवाय रश्श्याला त्या भाजीची चव पण येते. तर या पद्धतीने हे कुकरला मी शिजवून घेतलं होतं. आता हे फाईन पेस्ट करून घेतली आणि भाजी टाकतानाची क्लिपसुद्धा माझ्याकडनं मिस झाली. काय आहे ना मैत्रिणींनो, थोडंसं नवीन असल्यामुळे थोडंसं या गोष्टी माझ्याकडनं होतात, तर थोडं समजून घ्या. तर पेस्ट इथं सुंदर पेस्ट बनवून झाली होती. त्यानंतर काही नाही, आपलं रेग्युलर काळं तिखट वगैरे टाकून मी भाजी शिजवून घेतली. त्यानंतर हे आहे दुसऱ्या दिवशीचं थोडंसं शूट. सकाळची वेळ होती. त्यानंतर हे दुसऱ्या दिवशी सकाळचं रुटीन आहे. तर घरातली कामं आवरून झाली होती, 11:30 वाजले होते आणि मला जायचं होतं थोडंसं बाहेर. पण म्हटलं थोडंसं शूट घ्यावं. तर बाहेर गिरणी लावलेली होती आणि मी इथं बसले होते. तर आमची गार्गी आलेली आहे सुट्टीला. ती माझ्याजवळच असते दिवसभर. तर चला, आता गिरणीचा सारखा काहीतरी आवाज येत होता, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. गिरणी मध्येच बंद होत होती. म्हटलं एकदा चेक करून घ्यावं, घास वगैरे गुतला असेल तर ते काढून घ्यावं. आता मी इथं सध्या राहत आहे, तर थोडासा व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे गिरणीला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे.
तर गव्हाचं दळण टाकलं होतं, पण 2 ते 3 वेळा गिरणी अचानक बंद पडली. मग म्हटलं थोडंसं ओपन करून पाहावं. कदाचित जी जाळी लावलेली असेल ती सूट होत नसेल. 1 नंबरची जाळी लावलेली होती आणि सध्या उन्हाळा आहे म्हणून म्हटलं आता 2 नंबरची जाळी टाकून बघावं, म्हणून गिरणीचं बटन बंद करून ही जाळी लावून घ्यावं म्हटलं. खरं तर आपली घरची गिरण असली की खूप फायद्याचं पडतं. बाहेर जावं लागत नाही आणि घरच्या घरी दळणही होतं आणि शिवाय फायदेशीरही पटकनही होतं. आपलं ब्लाऊजचं काम असल्यामुळे मला फारसं बाहेर जायला वेळ नसतो आणि एकदा की दळण दिलं की आणायला जा, ठेवायला जा आणि शिवाय त्यांचं एक टायमिंग नसतो. एक टायमिंग सांगत नाही, एका टायमिंगला मिळत नाही. म्हणून मी ही गिरणी घेतलेली. मी फक्त स्वतःसाठीच घेतलेली आहे. शक्यतो मी बाहेरची दळण घेत नाही. कधीतरी एखादा अर्ध घेते, पण फार तर मी स्वतःसाठीच वापरते. तर आता चाळणी मी इथे बदलली होती आणि आता इथं गिरणी चालू करून पाहावं म्हटलं तर व्यवस्थित चालू लागली.